हाय फ्रेंड्स, गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे। तर इकडे बघू शकता हा बोगनवेला किती छान असा फुलांनी बहरलेला आहे। परंतु आज मी तुम्हाला माझी बाग न दाखवता माझ्या ताईची अशी ही बाग दाखवत आहे। ती सुद्धा तिने छतावर अशी छान प्रकारे तयार केलेली आहे। एक एक प्लांट जमा करून ही बाग तयार केलेली आहे। आणि आत्ता ऊन तापायला सुरुवात झाल्यामुळे तिने या झाडांच्या सावलीसाठी अशी अँगल लावून ही ग्रीन नेट बांधून अशी छान त्याला सावलीसुद्धा तयार केलेली आहे। कारण तुम्हाला माहीतच आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्या झाडांना फक्त पाणी आणि सावलीची आवश्यकता असते। कारण एवढं ऊन तापत आहे की हे झाडं लगेच सुकून जातात आणि त्यामुळेच तिने इथे सावलीची सुद्धा सोय केलेली आहे। आणि मी हे झाडाचं एका झाडाचं निरीक्षण करत होती, कारण माझ्याकडे आधीचेच खूप सारे झाडं असल्यामुळे मला थोडीफार माहिती झाल्यामुळे तिने मला ती विचारत होती की कोणते प्लांट कुठे ठेवायला पाहिजे। तर त्याच पद्धतीने मी तिला सांगत होती की काही प्लांट असे असतात की त्यांना जास्त ऊन लागतं आणि काही प्लांट असे असतात की त्यांना उन्हामध्ये ठेवलं तर ते लगेच सुकून जातात। तर त्याच पद्धतीने मी तिला ठेवायला सुद्धा सांगत होती। आणि जे या वॉटर लिलीमध्ये काही पानं खराब झाले होते तर ते सुद्धा तोडून घेत तिला सांगत होती की हे पानं असे खराब झालेले पानं याच्यामध्ये ठेवले तर हे दुसरे सुद्धा पानं खराब होतात, म्हणून ते काढायला पाहिजे। तर इथे बघू शकता मोहरीला सुद्धा छान असे फुलं आलेले आहेत। तिच्याकडे असे नाही की एकच प्लांट आहे, तर तिच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीचे प्लांट आहेत। म्हणजे आयुर्वेदिक सुद्धा आहेत, आयुर्वेदिक अडुळसा आहे, कोरफड आहे, इकडे काही भाजीपालासुद्धा तिने लावलेला आहे, काही फुलांचे सुद्धा झाडं आहेत, काही फळांचे आहेत, ॲपल आहे, ऑल स्पाइस आहे, तेजपत्ता आहे म्हणजे मसाल्याचं सुद्धा प्लांट आहे, अंजीर आहे। खूप असे तिने प्लांट असे एक प्लांट जमा करून तिने तयार केलेले आहेत। म्हणजे असं नाही की एकदाच कुंड्या आणल्या आणि भरपूर असे प्लांट एकाच वेळेस लावले। तर तिने घर झाल्याचे तिचे जेव्हा नवीन घर झालं त्याच्यानंतर तिने असे हळूहळू हे प्लांट तयार केलेले आहेत। आणि असं नाही की तिने कुंड्यामध्येच लावलेले आहेत, वेस्ट सामानाचा सुद्धा तिने मस्त असा माझ्यासारखाच उपयोग घेतलेला आहे। जे तेलाच्या कॅनी असतात, थोडे डब्या असतात, तुटलेले जे माठ आहे त्याचासुद्धा तिने छान असं प्लांट लावण्यासाठी उपयोग घेतलेला आहे। तर इकडे बघू शकता ही छोटीशी मधुकामिनी, तिला किती छान असे फुलं आलेले आहेत आणि सुगंध तर खूप छान येत होता। इकडे बघू शकता तिने जी पिशवी असते त्याचासुद्धा उपयोग घेतलेला आहे। काही ग्रो बॅगसुद्धा मागवून त्यामध्ये सुद्धा मस्त असे प्लांट लावलेले आहेत, वांगे आहेत, भेंडी आहे। खूप मस्त अशी तिने कमी दिवसामध्ये कमी खर्चामध्ये सुंदर अशी छान बाग तयार केलेली आहे। प्लांट अजून तिचे व्यवस्थित ठेवायचे राहिलेले आहेत। प्लांट ठेवण्यासाठी तिने मस्त स्टँडसुद्धा बनवून घेतलेले आहेत, म्हणजे भिंतीलाच असे व्यवस्थित अटॅच करून जे की प्लांट असे व्यवस्थित आधार राहतील असे सुद्धा तिने काही स्टँड तयार केलेले आहेत। आणि तेच मी तिला व्यवस्थित अशी माहितीसुद्धा देत होती। तर कशी वाटली ही बाग तुम्ही मला नक्की सांगा। थँक्यू, बाय, हॅपी गार्डन।